नमस्कार, मी दिव्या हुरकट साम संजीवनी आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जिया या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सह्याद्री हॉस्पिटलचे स्पायनल आणि न्यूरोलॉजिकल सर्जन डॉक्टर सचिन महाजन सर। सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात। डॉक्टर सचिन महाजन हे स्पायनल आणि न्यूरोलॉजिकल सर्जन आहेत। पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज येथून त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी न्यूरोसर्जरीचं शिक्षण घेतलेलं आहे। तसेच जापान आणि कॅनडामधून मणक्यांच्या शस्त्रक्रियेचे शिक्षण घेतले आहे आणि गेल्या 11 वर्षांहून अधिक वर्षांपासून सह्याद्री हॉस्पिटल शास्त्रीनगर येथे कार्यरत आहेत। सह्याद्री हॉस्पिटल ही महाराष्ट्रातील सर्वात स्वरूप आहे। डॉक्टर चारुदत्त आपटे यांच्या कल्पनेचं हे स्वरूप आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जिया या विकाराबाबत उपचार आणि अत्याधुनिक उपचार काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। डॉक्टर सचिन महाजन कडून सर, तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे। खरं तर खूपच नवीन असा हा आजार आहे, जनरली ऐकण्यात येत नाही। तर हे ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जिया नेमकं काय आहे आणि काय होतं या आजारात? ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जिया म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ट्रायजेमाइनल नसेचं दुखणं। तर ट्रायजेमाइनल नावाची नस असते, ही 5 नंबरची नस जी मेंदूतनं निघते, एक उजव्या बाजूला निघते, एक डाव्या बाजूला निघते। त्या नसेला जर काही इजा झाली तर त्या इजेमुळे जे दुखणं तयार होतं त्या दुखण्याला आपण ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जिया म्हणतो। तर ह्या नसेबद्दल जाणून घेऊयात आधी। तर ही नसेचं उगम होतं मेंदूच्या खोडामधून, जिथे पॉन्स नावाचा अवयव असतो तिथून, आणि तिथून जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिचे 3 भाग होतात। त्यातला पहिला भाग जातो कपाळाच्या वरती आणि डोळ्याच्या वरच्या भागाला, दुसरा भाग जातो ज्याला आपण V2 म्हणतो तो चीक म्हणजे गालावरती जातो, आणि तिसरा भाग जातो खालच्या जबड्याला। तर या दुखण्यामुळे किंवा ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जियामुळे आपल्याला यातल्या एकामध्ये किंवा 2 भागांमध्ये किंवा 3 भागांमध्ये पेशंट सर, या जे आजार आहे याची नेमकी लक्षणे काय असतात? काय असं होतं या आजारामध्ये की नेमकं आपल्याला कळेल की ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जिया आपल्याला झालेलं आहे? तर याचं लक्षण म्हणजे पेशंटला अतिशय तीव्र स्वरूपाचं दुखणं येतं। म्हणजे मनुष्याला जाणवणाऱ्या सगळ्यात तीव्र दुखण्यांपैकी हे एक दुखणं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये पेशंटला शॉक सारखं किंवा करंट सारखं दुखणं, जे कानापुढून किंवा कानामागे सुरू होऊन ते एका बाजूच्या चेहऱ्यावर येतं। आणि हे दुखणं एपिसोडिक असतं, म्हणजे असं एक काही लोकांना थोडं क्षणासाठी राहतं आणि ते क्षणापासून तासापर्यंत चालू शकतं, आणि असं दिवसातनं 1 ते 15-20 एपिसोड्स असे पेशंटला दुखण्याचे येऊ शकतात, आणि असे सलग 2-3 महिने ह्या दुखणं चालू राहतं। आणि मग या 2-3 महिन्याला आपण म्हणतो ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जियाचा अटॅक। आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना आपोआप दुखणं कमी होतं आणि थोड्या दिवसांनी परत ते दुखणं येतं, आणि जेव्हा जेव्हा ते पुन्हा पुन्हा येतं तेव्हा त्याची तीव्रता आणि वारंवारता ही वाढत जाते हळूहळू। तर हे दुखणं युजली ह्या दुखण्याला ट्रिगर फॅक्टर्स असतात। ट्रिगर फॅक्टर म्हणजे काहीतरी केल्याने ते दुखणं जाणवतं। उदाहरणार्थ ब्रश करताना किंवा खाताना किंवा बोलताना किंवा गालाला थोडीशी वाऱ्याची झुळूक लागली तर, किंवा पाण्याने आपण चेहरा धुताना, अशा वेगवेगळ्या गोष्टींनी हे दुखणं जाणवू शकतं। बऱ्याच वेळेला हे दुखणं दातांमध्ये गेल्यामुळे असा गैरसमज होतो की हे दातांचं दुखणं आहे, आणि बऱ्याच वेळेला दातांची ट्रीटमेंटही बरेच महिने चालू राहते, तरी पण पेशंटला जेव्हा फायदा होत नाही तेव्हा लक्षात येतं की हे ट्रायजेमाइनल न्यूरॅल्जिया। तर हे दुखणं सुरुवातीला जरी एपिसोडिक असलं तर नंतर हळूहळू ते कंटिन्युअस सुद्धा होऊ शकतं आणि असं सारखं दुखत राहतं। आणि मी जसं म्हटलं तसं ह्याची तीव्रता खूप जास्त असल्यामुळे ह्या आजाराला पूर्वी जेव्हा 50-1 वर्षांपूर्वी जेव्हा काही उपचार पद्धती अवेलेबल नव्हत्या तेव्हा ह्याला सुसाईड डिझीज सुद्धा म्हणायचे, कारण काही पेशंट्स उपचाराअभावी आत्महत्या करायचे। तर यावरनं आपल्याला जाणवतं की हे दुखण्याची तीव्रता किती असू शकते। अगदी, पण सर नेमकं याची कारणे काय आहे? कशामुळे हा आजार होतो? आता आधी सांगितल्याप्रमाणे की ट्रायजेमाइनल नसेच्या काहीतरी इजा झाल्यामुळे हे दुखणं जाणवतं। तर ही इजा कशामुळे होते? तर सगळ्यात प्रमुख कारण असतं एक रक्तवाहिनी असते, जी आयदर धमनी असू शकते किंवा नीला असू शकते, जी त्या नसेच्या उगमाच्या अगदी जवळ असते, आणि त्या
ठिकाणी ती प्रत्येक हृदयाच्या ठोक्याला त्या नसेला हळूहळू फटका मारत असते आणि त्या फटक्यामुळे नस हळूहळू खराब होते आणि नसेच्या आतमध्येच असे छोटे शॉर्ट सर्किट झाल्यासारखं होतं आणि मग त्याच्यामुळे पेशंटला असे तीव्र दुखणं जाणवतं. तर सगळ्यात कॉमन कारण हे रक्तवाहिनीमुळे असलेला दबाव हे कारण असतं की ज्याच्यामुळे पेशंटला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया होतो. इतर दुर्मिळ कारणं असतात की एखाद्याला तिथे ट्यूमर असेल किंवा पाण्याची गाठ असेल किंवा काही तिथे इन्फेक्शन झालं असेल किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा आजार असतो जो मेंदूला अफेक्ट करतो, त्याच्याने सुद्धा काही लोकांना ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं दुखणं जाणवतं. किंवा पूर्वी काही ऍक्सिडेंट झाला असेल, ज्या ऍक्सिडेंटमुळे तिथल्या जवळच्या हाडाचं फ्रॅक्चर होऊन त्या नसेला फटका बसला असेल, तर या विविध कारणांनी पेशंटला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं दुखणं सुरू होऊ शकतं. पण प्रामुख्याने जे नेहमी आढळलं जातं त्याचं सगळ्यात कॉमन कारण किंवा सगळ्यात नेहमीचं कारण जे असतं ते युजली एखादी रक्तवाहिनी जी एकदम नसेच्या उगमाच्या जवळ असल्याने जे पेशंटला दुखणं जाणवतं ते सगळ्यात कॉमन कारण आहे. अगदी सर, हा जो आजार आहे तो जनरली कोणत्या वयोगटात आपल्याला बघायला मिळतो, की एक साधारण हाच वयोगट आहे आणि या लोकांमध्ये या वयोगटामध्ये हा आजार खूप जास्त प्रमाणात बघता येतोय? सगळ्यात कॉमनली हा 50 वर्षाच्या वरती वयोगटामध्ये हा प्रामुख्याने आढळून येतो आणि बायकांमध्ये पुरुषांपेक्षा जरा दुपटीच्या आधारे जरा जास्त प्रमाणामध्ये आढळतो. 40 वयाच्या खाली हा तसा दुर्मिळ असतो, पण 40 वयाच्या आतमध्ये जर कोणाला आलं असं प्रकारचं दुखणं तर इतर कारणं शोधण्याची जास्त गरज असते. पण जे रक्तवाहिनीच्या दबावामुळे जे दुखणं असतं ज्याला आपण ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणतो ते कॉमनली 50 वयानंतर हे आढळलं जातं आणि एकच मिनिट सर. आणि सर, या आजारावर काय काय उपचार उपलब्ध आहेत? काही अत्याधुनिक उपचार देखील यावर उपलब्ध आहेत का? उपचाराआधी आपण तपासण्यांवरती जाऊ, म्हणजे ह्या आजाराचं निदान कसं करायचं. तर निदानासाठी युजली हे क्लिनिकल डायग्नोसिस असतं, म्हणजे पेशंटला आपण ओपीडी मध्ये जेव्हा तपासतो आणि पेशंटची जेव्हा लक्षणं सांगतो तर त्याच्यावरूनच आपल्याला समजून जातं की हे पेशंटला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं दुखणं आहे. तरी आपण MRI करून घेतो. MRIचं उद्देश असं असतं की आपल्याला बाकी कुठल्या कारणांमुळे म्हणजे रक्तवाहिनी सोडून जर इतर कुठल्या कारणांमुळे तर पेशंटला दुखणं नाही ना, उदाहरणार्थ ट्यूमर आहे किंवा दुसरं काही तिथे गाठ आहे ज्याच्यामुळे पेशंटला दुखणं येतं, ते बघण्यासाठी आपण MRI करून घेतो. रक्तवाहिनी दरवेळेस आपल्याला MRI मध्ये दिसतेच असं नाहीये. बऱ्याच वेळेला ती रक्तवाहिनी दिसतही नाही, तरी सुद्धा असं समजून चालायचं जेव्हा MRI नॉर्मल येतो की शक्यतो हे रक्तवाहिनीच्या दबावामुळेच पेशंटला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं दुखणं येतं. जेव्हा निदान होतं की ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया आहे तर सगळ्यात कॉमन आणि इफेक्टिव्ह उपचार जो 70% लोकांना उपयुक्त ठरतो तो म्हणजे औषधोपचार. सगळ्यात कॉमन औषध आहे जे खूप चांगलं प्रभावी आहे ते म्हणजे टेग्रेटॉल किंवा कार्बामाझेपिन, जे सुरुवातीला खूप लोकांना चांगलं दुखण्यामध्ये रिलीफ देतं किंवा दुखण्यामध्ये फायदा करून देतं आणि पेशंटचं दुखणं अक्षरशः 100% सुद्धा कमी होऊ शकतं. पण हळूहळू जसं वेळ जात जातो आणि आजार वाढत जातो तसं ह्या औषधांचा डोस वाढवत जावा लागतो आणि पेशंटला ह्या औषधांचा साईड इफेक्ट सहन करावा लागतो आणि औषधही निकामी झाल्यासारखी ठरतात. मग त्यावेळेला आपल्याला पुढच्या उपायांचा विचार करायला लागतो. तर पुढचे उपाय म्हणजे काय, तर त्यात 2 प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे ज्याच्यामध्ये आपण नस वाचवून पेशंटची ट्रीटमेंट करतो आणि दुसरा उपाय असतो की ज्याच्यामध्ये नसेला डॅमेज करून म्हणजे नसेला इजा पोचवून आपण पेशंटला दुखणं कमी करून देतो. तर पहिला उपाय ज्याच्यामध्ये नस वाचवून आपण पेशंटचं दुखणं कमी करून देतो त्या उपायाला एक सर्जरी किंवा शस्त्रक्रिया असते की ज्याला आपण म्हणतो मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन, की ज्या शस्त्रक्रियेमध्ये आपण सूक्ष्मदर्शकाखाली बघून ती नस त्या रक्तवाहिनीपासनं किंवा ती रक्तवाहिनी त्या नसेपासनं आपण दूर ढकलून दोघांमध्ये एक टेफ्लॉन नावाच्या कापसाचा गोळा आपण त्या दोघांमध्ये ठेवतो किंवा पेशंटच्या स्नायूचा एक छोटा तुकडा त्या दोघांमध्ये ठेवतो, जेणेकरून ती रक्तवाहिनी पुन्हा त्या नसेच्या वाटेला जाणार नाही आणि पुन्हा पेशंटला दुखणं येणार नाही. हा अत्यंत इफेक्टिव्ह आणि खूपच चांगले रिझल्ट असलेली ही सर्जरी आहे. जवळपास 70% लोकांना कायमचं दुखणं कमी होतं, 80% पेक्षा जास्त लोकांना बऱ्यापैकी आराम मिळतो. फक्त 10 ना 1 किंवा 2 पेशंटला काही वर्षांनी हे दुखणं पुन्हा जातं. आणि दुसरं जे मी म्हटलं की ज्याच्यामध्ये आपण नसेला इजा करून आपण ट्रीटमेंट करतो त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे
RFL किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी लिजनिंग, याच्यामध्ये त्या साईडच्या गालाच्या साईडने आपण सुई आतमध्ये कवटीच्या किंवा क्रेनियमच्या बेसला घालून जिथनं ती नस बाहेर पडते किंवा तिथे एक गँग्लियन असतं, त्या गँग्लियनच्या इथे ती सुईचं टोक ठेवून आपण त्याच्यातनं त्या नसेला हीट म्हणजे RFL नावाचं हे देतो, इजा करतो, की जेणेकरून ती नस निकामी होते आणि त्या नस निकामी झाल्याने पेशंटला दुखणं कमी व्हायला मदत होते. ही आपण नेहमी रुटीनली वापरत नाही, कारण की ह्याचं रिकरन्स रेट म्हणजे ह्याचा फायदा परमनंट नसतो आणि बऱ्याच लोकांना थोड्या महिन्यांमध्ये किंवा थोड्या वर्षांमध्ये पुन्हा दुखणं जाणवतं, कारण ती नस पुन्हा रिजनरेट किंवा पुन्हा ती कार्यक्षम होते. म्हणून हे जर 70-80 वयाच्या वरती जे पेशंट्स आहेत आणि ज्यांना भूल देण्यासाठी हाय रिस्क आहेत, अशा पेशंट्समध्ये आपण युजली हे RFL नावाची ट्रीटमेंट वापरतो. किंवा ज्यांना पूर्वी सर्जरी झालेली आहे बऱ्याच वर्षांपूर्वी आणि आता त्यांना पुन्हा दुखणं आलेलं आहे V2 किंवा V3 एरियामध्ये, त्या लोकांना आपण ह्या ट्रीटमेंटचा उपयोग करू शकतो. दुसरी जी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये नसेला आपण इजा करून पेशंटला दुखणं कमी करून देऊ शकतो, ती आपण म्हणतो रेडिएशन किंवा SRS, स्टिरियोटॅक्टिक रेडिओ सर्जरी, ज्याच्यामध्ये त्या नसेचा जो गँग्लियन आहे त्या गँग्लियनला आपण रेडिएशनद्वारे जाळतो आणि त्या रेडिएशन मध्ये ती नस निकामी होते आणि पेशंटचं दुखणं कमी व्हायला मदत होते. SRSचा असं आहे की 1 ते 1.5 महिना लागू शकतो त्याचा फायदा दिसायला आणि त्याचाही प्रॉब्लेम असा आहे की त्याच्याने टेम्पररीच आपल्याला फायदा होतो, कारण थोड्या महिन्यांनी किंवा वर्षांनी ती नस पुन्हा रिजनरेट होऊन पुन्हा पेशंटला ते दुखणं जाणवू शकतं. तर युजली जर पेशंटला औषधांनी फायदा होत नसेल तर असा निष्कर्ष आपण काढू शकतो की मायक्रोव्हॅस्क्युलर डिकम्प्रेशन ही योग्य उपचार पद्धती पेशंटला आपण देऊ शकतो आणि त्याच्याने बऱ्यापैकी चांगला फायदा पेशंटला देऊ शकतो. अगदी सर, खूप छान असं मार्गदर्शन सर आपल्याला करतायत. तुम्हाला अशी काहीही लक्षणे जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी तुम्हाला सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर काय उपचार करता येतील याचं मार्गदर्शन तुम्ही नक्कीच घ्या. एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ट्रायजेमायनल न्यूरल्जिया या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सचिन महाजन सर. सर, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही औषध उपचारांबद्दल आम्हाला सांगितलं ब्रेकच्या आधी, पण ही जी शस्त्रक्रिया तुम्ही सांगितली तर या शस्त्रक्रियेबद्दल आम्हाला जरा थोडक्यात माहिती द्या. म्हणजे शस्त्रक्रियेच्या आधी काही काळजी घ्यावी लागते का, किंवा नंतर काही काळजी घ्यावी लागते का, किंवा काही पथ्य पाळावे लागतात का? ओके, तर आधी आपण बघूयात की शस्त्रक्रिया कोणामध्ये करायची. तर ज्या पेशंट्सला औषधांना आता रिस्पॉन्स येत नाहीये, 2 किंवा 3 प्रकारचे आपण औषध दिले तरी सुद्धा पेशंटचं दुखणं खूप राहत आहे, किंवा पेशंट्सला औषधांचा साईड इफेक्ट खूप सहन करावा लागतो आहे आणि ज्यांचं वय 70च्या खाली आहेत आणि त्यांना भूल सहन करायला काही असे मोठे प्रॉब्लेम्स येणार नाहीत, असे जे पेशंट्स आहेत असे आपण सर्जरीसाठी सिलेक्ट करतो. आपलं MRI वरती युजली निदान झालेलं असतं की पेशंटला ट्युमर नाही किंवा इतर काही कारण नाही आणि तिथे बऱ्याच लोकांमध्ये ती त्रास देणारी जी रक्तवाहिनी आहे तीही आपल्याला MRI मध्ये दिसून गेलेली असते. तर आपण सर्जरी प्लॅन करतो अशा केसेसमध्ये. सर्जरी आपण अप्रोच असतो की ज्या बाजूला दुखणं आहे त्या बाजूच्या कानाच्या मागणं ही सर्जरी केली जाते. साधारण 2 ते 3 इंचाचं ओपनिंग असतं की ज्याच्यातनं आपण तिथे कानाच्या मागे जे हाड आहे त्या हाडाच्या मागून तिथे एक रस्ता असतो की ज्या रस्त्यातनं आपण डायरेक्टली त्या नसेपर्यंत पोहोचू शकतो. तर त्याला आपण म्हणतो रिट्रोमॅस्टर्ड अप्रोच. आणि त्या नसेला आपण त्या जे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे त्या नसेला ती पहिल्या चित्रामध्ये दिसते की ती नसेला ती रक्तवाहिनी दाबते आहे आणि मग आपण ते रक्तवाहिनी हळूवार मायक्रोस्कोप खाली म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली अगदी हळूवारपणे त्या नसेपासून तिला दूर ढकलतो आणि एकदा ती दूर ढकलली की त्या दोघांमध्ये तो दिसणारा तो पांढरा कापूस जो आहे तो टेफ्लॉन स्पॉन्ज आहे की ज्या दोघांमध्ये ठेवतो. प्लस या वेळेला हे महत्वाचं असतं की कधी कधी एका रक्तवाहिनीच्या ऐवजी 2 किंवा 3 रक्तवाहिनी असू शकतात की ज्या
या दुखण्यासाठी कारणीभूत असतात आणि त्या सगळ्या रक्तवाहिन्यांपासून नसेला मोकळं करणं गरजेचं असतं, नाहीतर पेशंटला म्हणावा तेवढा फायदा होत नाही. मग त्या सगळ्या रक्तवाहिन्या आपण जर फ्री केल्या तर त्या रक्तवाहिन्यांना या नसेपासून लांब ठेवण्यासाठी आपण टेफ्लॉन नावाचं स्पॉन्ज ठेवतो, जसं चित्रामध्ये दाखवलेलं आहे तसं. आणि सर्जरी नंतर युजली पेशंटला सगळे टाके वगैरे, सर्जरीचा कालावधी अजून 1.5 ते 2 तास असतो. पूर्ण जनरल अनेस्थेशिया मध्ये ही सर्जरी केली जाते, जेणेकरून सर्जरी चालू असताना पेशंटला कुठल्या प्रकारचं दुखणं जाणवत नाही. सर्जरी झाल्यावर बहुतेक लोकांना आयसीयूची गरज पडत नाही. आपण बहुतेक लोकांना वॉर्डमध्ये शिफ्ट करतो. दुसऱ्या दिवशीच आपण चालवणं फिरवणं सुरू करतो आणि 3-4 दिवसामध्ये, पुढच्या 2-3 दिवसामध्ये पेशंटला जर बरं वाटत असेल, चालत फिरत असेल आणि दुखणं बऱ्यापैकी कमी झालं असेल, बाकी काही सर्जरी ते त्यांना साईड इफेक्ट वगैरे जाणवत नसतील, तर आपण पेशंटला डिस्चार्ज करतो. तर ही थोडक्यात आहे सर्जरीची टेक्निक. अगदी. पण अजून एक असं जाणून घ्यायचं आहे की या आजारामुळे दुसरे कोणते आजार उद्भवण्याचे चान्सेस असतात का? या आजारामुळे दुसरे आजार म्हणजे डिप्रेशन हे सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम असतो, कारण पेशंटला दुखणं एवढं असतं आणि त्याच्यामध्ये ते असह्य दुखणं असतं, औषधांना फरक पडत नाही, त्यांना बोलता येत नाही, खाता येत नाही. याच्यामुळे बरेच लोक डिप्रेशन मध्ये जातात आणि जसं मी पूर्वी म्हणलं की ह्याला सुसाईड डिझीज किंवा पूर्वी आत्महत्या करायचे ह्या आजारामुळे, जेव्हा उपचार पद्धती अवेलेबल नव्हत्या. तर हा डिप्रेशन सगळ्यात कॉमन आजार आहे. दुसरा प्रॉब्लेम होतो की बरेच पेशंट जे खूप दिवस थांबून दुखणं अंगावर काढतात, त्या पेशंट्समध्ये ह्या नसेला परमनंट डॅमेज होऊ शकतो आणि मग आपण जर खूप उशिरा, जेव्हा दुखणं अगदी कंटिन्युअस होतं, ज्याला आपण अटिपिकल ट्रायजमल न्यूरॅल्जिया म्हणतो, त्या दुखण्यांमध्ये मग आपण उशिराने जर सर्जरी जरी केली तरी सर्जरीचाही म्हणावा तेवढा फायदा होत नाही, कारण नसेला बऱ्यापैकी आतून इजा झालेली असते. तिसरा प्रॉब्लेम असतो की औषधांचे साईड इफेक्ट्स बऱ्यापैकी पेशंट्सला सहन करायला लागतात, की टेग्रेटॉल किंवा कार्बाझेपिन ह्या औषधाने पेशंटला गुंगी येते, झोप लागते, तोल जातो. हे सगळे साईड इफेक्ट्स आपल्याला ह्या आजाराच्या ट्रीटमेंटमुळे किंवा आजाराच्या औषधोपचारामुळे पेशंटला जाणवू शकतात. तर थोडक्यात हे आपल्याला सांगतील की ह्या आजारामुळे असे आपल्याला हे 2-3 प्रॉब्लेम्स आढळू शकतात. अगदी. सर, जेव्हा हे रुग्ण या आजारावर उपचार करायला सुरुवात करतात, ही जी ट्रीटमेंट त्यांची सुरू होते, त्यानंतर साधारण किती कालावधी त्यांना लागतो बरं व्हायला? मी जसं पूर्वी म्हटलं की सुरुवातीची ट्रीटमेंट नेहमी औषधोपचार असते. लगेचच आपण सर्जरी किंवा इतर कुठल्या ट्रीटमेंटचा डिसिजन घेत नाही आणि 70% लोकांमध्ये फक्त औषधोपचारानेच ऑलमोस्ट पूर्ण दुखणं जातं, सुरुवातीचं दुखणं. पण काही वर्षांमध्ये हळूहळू हे दुखणं वाढत जातं. शक्यतो 1 वर्षाच्या आतमध्ये आपण सर्जरीचं डिसिजन घेत नाही, की 1 वर्षाच्या आतलं दुखणं असेल, दुखणं सुरू झाल्यापासून, तर आपण सर्जरीचा विचार करत नाही. पण 1 वर्षाच्या पुढे जर दुखणं चालू राहिलं आणि औषधांना म्हणावा तेवढा रिस्पॉन्स येत नाही किंवा साईड इफेक्ट सहन होतात, तर मग आपण त्याच्यानंतर सर्जरीचा विचार करू शकतो. सर्जरी नंतर मात्र पेशंटला लगेचच फायदा होतो दुखणं कमी झाल्यामुळे. ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर आल्या पेशंटला जाणवतं की त्यांचं दुखणं खूप चांगल्या पद्धतीने कमी झालंय किंवा अक्षर बऱ्याच लोकांचं तर पूर्ण दुखणं बंदच होऊन जातं. अगदी सर. तुम्ही जी लक्षणे सांगितली, ती लक्षणे कोणाला जाणवत असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ इच्छिता की त्यांनी लवकरात लवकर तज्ञांचा सल्ला घेणं का गरजेचं आहे, आणि आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा काय संदेश आहे? तर अशा प्रकारचे दुखणं म्हणजे चेहऱ्याच्या एका बाजूचं दुखणं जेव्हा जर असेल, त्याच्यामध्ये खालचा जबडा असू दे, गालाचा भाग असू दे, डोळ्याच्या वरती किंवा डोळ्याच्या बाजूला दुखणं असू दे, तर ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया या आजाराचं निदान डोक्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एस्पेशली जबड्यांचं जर दुखणं असेल तर त्याचं मिसडायग्नोसिस होऊन बऱ्याच वेळेला दातांची ट्रीटमेंट केली जाते आणि तरी सुद्धा पेशंटला फायदा होत नाही आणि मग त्यामुळे उशीर होतो ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाचं निदान होण्यामध्ये. म्हणून माझा सल्ला आहे की जर अशा प्रकारचं दुखणं जाणवलं आणि दातांमध्ये जर काय फार मोठा प्रॉब्लेम आढळत नसेल, तर तुम्ही तज्ञांना लवकरात लवकर भेटून त्याचं निदान करून घ्यावं आणि त्याची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करावी, जेणेकरून तुमचं दुखणं लवकर कमी व्हायला मदत होईल आणि पुढे तुमच्यावरती लक्षही राहील की केव्हा केव्हा कुठली कुठली ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती अवलंबली जायला पाहिजे तुमच्या केसमध्ये, ती योग्य वेळेला तुम्हाला मिळाली जाईल.
अगदी सर, आमच्या प्रेक्षकांना तुमचा प्रत्यक्ष सल्ला घ्यायचा असेल, प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर ते तुम्हाला कसं संपर्क साधू शकतात? तिथे खाली दिलेले नंबर आहेत, तिथे तुम्ही संपर्क साधू शकता किंवा सह्याद्री हॉस्पिटलचा जो सेंट्रल नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथे नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर माझे भेटण्याची अपॉइंटमेंट पेशंटला दिली जाईल आणि त्या अपॉइंटमेंटनुसार मी पेशंट्सला भेटून योग्य ते सल्ला देईन. अगदी. सर, हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो का? म्हणजे एकदा ट्रीटमेंट घेतल्यानंतर किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा हे आजार होण्याचे काही चान्सेस असतात का? हा, शक्यतो हा पूर्णपणे बरा होतो. सर्जरी नंतर कमीत कमी 70-80% लोकांना कायमचं सुद्धा दुखणं जातं. 10तनं 2 ते 3 पेशंट्सला हे दुखणं काही वर्षांनी पुन्हा येऊ शकतं. जसं मी म्हटलं, कारण एखादी नवीन रक्तवाहिनी येऊन त्या नसेला दाबते किंवा आधीचीच रक्तवाहिनी येऊन परत त्या नसेला दाबल्यामुळे तसा त्रास होऊ शकतो. पण 80% तर तुम्ही समजू शकता की ह्या सर्जरीचा सक्सेस रेट नक्कीच आहे. अगदी सर, खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर सचिन महाजन यांनी आपल्याला केलेलं आहे. ट्रायझेमायनल न्यूरोल्जिया या विषयावर आज सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला अशी काहीही लक्षणे असतील तर लवकरात लवकर त्याचं निदान करून घ्या आणि जसं सरांनी सांगितलं, लवकरात लवकर त्याच्यावर तुम्ही उपचार सुरू करा. कारण लवकरात लवकर उपचार सुरू केलं तर लवकरच ही रिकव्हरी होण्याची जी प्रोसिजर आहे ती लवकर पार पडते. सर, तुम्ही त्यालाच खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद. आणि साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही.